आणि त्याच्या कॅप्टननं निर्णय स्वीकारलाय तो क्षेत्ररक्षण करण्याचा. अति तटीच्या सामने असे आपल्याला अनेकदा पाहायला मिळाले आणि चांगली लढत, क्वालिटी क्रिकेट दाखवलं निखिल बागुल आणि त्याच्या सहकार्यांनी. मनोज जाधव का बॅटिंग केली, तुफान फटकेबाजी. तिकडनं आम्ही देखील मिड विकेटवरून तो सामना एन्जॉय करत होतो आणि चर्चा देखील होत होत्या. क्रिकेटमधील जे दिग्गज आहेत ते देखील त्या मॅचचा अनालिसिस लावत होते. अशा मॅचेस पाहायला मिळणं खरं तर क्रिकेटमध्ये फार मोठं सौभाग्य लागतं. चला मॅचला इथे सुरुवात करा. मॅचला होती सुरुवात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मिस्टर गणेश पहिलाच बॉल घेऊन गुंज संघाचं प्रतिनिधित्व करताना इथे पहिलाच बॉल, व्हाईट बॉलचा सिग्नल आला. एक्स्ट्रा धावसंख्या जी धावफलकावर कनेक्ट होईल. बॉल तयार. उमर फक्की खरं तर या वाडा ग्रामीणच्या टेनिस बॉल क्रिकेटचा शहनशाह म्हणून त्याची गणती आहे, ज्यामध्ये नामवंत, अत्यंत नामवंत खेळाडू पडून त्याची गणना अनेकदा केली गेली आहे. बोबा 11 खानिवली रोशन पाटील आणि उमर फक्की ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पूर्वार्धाचा खेळ सध्या सुरू आहे. टॉस जसा जिंकला तसा नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय स्वीकारलाय तो गोलंदाजी करण्याचा. बॉल तयार. गणेश या षटकातला पुढचा बॉल प्रॉपर कनेक्ट करण्याचा प्रयत्न इथे मात्र फसलाय. रोशन पाटीलची इथून सफलता प्राप्त केली आहे गणेशनं. परतावं लागणार आहे रोशन पाटीलला. मिस्टर रोशन बॅक टू दी डगआउट. शून्याचा चष्मा घालून हा खेळाडू मात्र परतला आहे. धक्का क्रमांक पहिला. यंगस्टार कुडूस संघाचा प्रतिनिधी इथं आपण उपस्थित व्हा. सगळ्या विजयी संघांचे कर्णधार आणि चालू असलेल्या सामन्याचा एक एक प्रतिनिधी. बघा, एक तर वातावरण तापलंय, त्यामुळे कोणाची सबब लंगडी सबब नंतर आम्ही ऐकून घेणार नाही. ऑफिशियली सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे, त्यामुळे कृपा करून लवकर या. लॉट्स आपण टाकतो दुसऱ्या फेरीचे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मुजाहिद पक्की मैदानाच्या आतमध्ये. बराच प्रदीर्घ काळानंतर हा खेळाडू कमबॅक करतोय. खानिवली संघाच्या क्रिकेटमध्ये ज्याचं मोठं योगदान आहे आणि आता उमर फक्कीला साथ देण्याकरता मैदानाच्या आतमध्ये मुजाहिद देखील अगदी उपस्थित झालाय. वन डाऊनची पोझिशन तो भूषवेल. आतापर्यंत बॉलचा खेळ संपलाय. 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आहे. गुण संघ तुम्हाला 5 मिनिटं असतील प्रत्येक षटका करता, याची देखील नोंद घ्या. बॉल तयार. गणेश बॅटचा बॉटम घेऊन अगदी विकेटवरच स्थिरावला चेंडू खेळपट्टीवर, जिथून एक डॉट बॉलची उद्घोषणा. फक्त 2 धावा या धाव फलकावर जोडल्या गेल्या. टिपिकल फॉर्म मधला उमर फक्की जर या मैदानात दिसला तर मग परशुराम गुणसाठी देखील मोठी अडचण निर्माण होऊ शकेल. परंतु उमर फक्कीची फळी अजूनही शांत आहे. त्याला संधी मिळाल्यानंतर एक सिंगल रोटेट त्यानं केली आहे. गणेशचा पुढचा बॉल डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता इथे मात्र संपन्न केली आहे. निर्धाव चेंडूची यशस्वी खेळी. या षटकातील 4 बॉलचं सत्र इथे संपलंय. टाइम लिमिट, वेळेचा निर्बंध इथे मात्र आहे, याची देखील नोंद घ्या. गोलंदाज तयार. या षटकातला पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सुपर बॉलिंग कर्विलिनियर आणि कट केला बॉलला. ऑफस्टिक वरनं वळण दिलं चेंडूला बाहेरच्या दिशेनं. यष्टीरक्षक मात्र त्याचं काम पूर्णतः इथून पूर्ण करतोय. 5 बॉलचं सत्र संपलंय. अक्षरशः लगाम लावली आहे धावसंख्येला, पूर्णतः रोखलंय. फक्त आणि फक्त धाव फलकावर धावा जमा झाल्यात त्या 2. असं वाटत नाहीये की बोबा 11 खानिवली संघ फलंदाजी करतोय. आदरणीय श्यामजी हजारे साहेबांनी पुरस्कृत केलेली ही टीम त्यांच्या चिरंजीवाच्या नावानं आणि खानिवलीकर मात्र गावाच्या प्रतिष्ठे करता. स्विंग आणि मिस. पुन्हा एकदा डॉट बॉल. अजून एक प्रॉपर गोलंदाजीचं पृथक्करण इथे सजवत असताना गणेश. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. फक्त धावा खर्च केल्यात त्या 2. अजूनही 4 षटक इथून शेष आहेत. चला परशुराम गुण संघ जास्त वेळ घेऊ नका.
20 मिनिटांच्या निर्धारित वेळेत तुम्हाला 4 षटकं ही संपवायची आहेत आणि तदनंतर 5वं जे षटक आहे अगदी 20 मिनिटांमध्ये संपल्यानंतर तर आणि तरच त्यापेक्षा जास्त अवधी जर तुम्हाला लागला तर मग एका खेळाडूला तुम्हाला आत घ्यावं लागणार आहे. चालू असलेल्या मॅच मधल्या दोन्ही संघांचा एक प्रतिनिधी इथं उपस्थित असणं गरजेचं आहे. घाबरू नका, अन्याय कोणावरही होऊ दिला जाणार नाही, कारण तुम्ही मोठ्याच्या पाड्यावर आहात याची देखील नोंद घ्या. कुंडले परिसरात आहात, लॉट्स टाकतोय आपण. दुसऱ्या फेरीतली पहिली लढत कोणती असेल? वडवली संघाचा कॅप्टन आपला प्रतिनिधी ते पाठवा. टीम डिंग डॉंग वडवली, अगदस बुबेरे. संथ क्रिकेट सुरू आहे, प्रेशर मध्ये होते खेळाडू. निश्चितच या आधीचा मॅच हाय व्होल्टेज मुकाबला होता आणि त्या मॅच मध्ये शेवटच्या षटकात 16 धावसंख्येचं लक्ष ती मॅच येऊन थांबली. 1 चेंडू 1 या धावसंख्येवर. काय गोलंदाजी केली अंतिम टप्प्यात. कृपेश पाटीलचं कौतुक करावं लागणार आहे आणि अनिकेतचं देखील तितकंच इथून कौतुक करावं लागणार आहे. बॉल तयार, कमी गतीचा बॉल, त्याला वळवलाय मिड विकेटला, छलांग लगावली अक्षरशः आणि तदनंतर एक सिंगल इथून कंप्लीट केली आहे. उमर फक्कीला माहिती आहे 5 षटकांची लढत आहे, त्यामुळे सावध पवित्र्यात खेळणं हे फार गरजेचं आहे. यंदाचा हंगाम अगदी दीपेश घोलप हा जो बलाढ्य फलंदाज आहे तो गाजवतोय, परंतु जर फैजान मेमनचा विचार केला किंवा उमर फक्कीचा विचार केला जे तालिका क्रमांक 5 मध्ये आहेत, त्या खेळाडूंचा संघर्ष इथून मात्र शिगेला पोहोचलाय. हा चेंडू सिलिमिडॉन मध्ये हलक्या हाताने ढकललाय फक्त. आदरणीय दुर्गेशजी पाटील मांगटण्याचं व्यक्तिमत्व या ठिकाणी आमचे परम मित्र सन्माननीय दुर्गेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. कबड्डीच्या विश्वातला एक सगळ्यात सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून मांगटणे गावाचं नाव, या वाडा तालुक्याचं नाव ज्याने महाराष्ट्राच्या परिपटलापर्यंत पोहोचवलं ते दुर्गेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. या गावचे जावई, त्यांचं मनपूर्वक या क्रीडा मंचकावर हार्दिक स्वागत. तदनंतर सन्माननीय डॉक्टर यतीशजी पाटील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सतीशजी पाटील यांना विनंती केली जाते आपण मुख्य क्रीडा मंचकावर येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचं. फटका फसलाय आणि इथे उमर फक्की नावाचं वादळ घोंगावण्याआधी शमवलं गेलंय. परशुराम गुंज संघ गोलंदाजीची ताकद ते इथे मात्र दाखवतात. मान्यवर पाहुण्यांचं शुभागमन झालंय. दुर्गेशजी पाटील, डॉक्टर सतीश पाटील आणि त्यांचे सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांना विनंती आहे की मुख्य क्रीडा मंचकावर आपलं हार्दिक स्वागत आहे. लॉट्स आपण टाकतोय दुसऱ्या फेरीतले आणि सगळ्या रिप्रेझेंटेटिव्हच्या प्रमुख उपस्थितीमध्ये इथे लॉट्स टाकले जात आहेत. पहिल्या 2 चिठ्ठ्या उचला, ज्यातून जी पहिली मॅच असेल आणि जो संघ खेळतोय त्याची जर चिठ्ठी निघली तर ती मॅच दुसरी खेळू आपण. सतत कन्सिस्टन्सी नको या अनुषंगाने हा निर्णय घेतला गेलाय आणि पहिली लढत तुमच्या भेटीला येईल दुसऱ्या फेरीतली. यंगस्टार आपटी बी आणि डिंगडॉंग वडवली. वडवली बनाम आपटी पहिला सामना. दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत आणि लगेच या टॉस करता मिडल इनिंग मध्ये विजयी संघ आणि त्या विपक्षामध्ये सापरोंडे अशी दुसरी लढत होईल. यंगस्टार कुडूस संघाला इथून चाल मिळते. कैश पटेल फॅन क्लब टीम ज्यांना इथून मात्र संधी मिळेल इथे आपण वळूयात. आर्यन आलेत, नवीन फलंदाज देखील दाखल झाला. अजय आलेत. उमर फक्कीची विकेट, रोशन पाटील शून्यावर झालेला बाद, हे सगळं काही खानिवली संघाच्या विरोधात रणनीती रचायला सुरुवात केली आहे परशुराम गुंज संघानं. सुपर बॉलिंग. इथे मात्र हा फटका ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक आहे. 2 खेळाडू ट्रॅक करतात बॉलला आणि तिथून चुकी देखील घडली. 2 धावा सहजगत्या धावफलकावर कनेक्ट झाली आहे. अजय ज्यानंही विकेट बनवली, या खेळपट्टीला बनवताना ज्यानं मेहनत घेतली त्या अजय स्वतः क्रीडांगणावरती आहेत. मला वाटते त्यांच्यापेक्षा जास्त दांडगा अनुभव या विकेटचा कोणाला नसावा. संघाची टोटल पोहोचली आहे फक्त 6 या आकड्यावरती. प्रथम फलंदाजी करत असताना बोबा 11 खानिवली,
या षटकातला शेवटचा बॉल. आर्यन पुन्हा एकदा सज्ज. क्रॉस बॅटेड स्ट्रोक उडवलाय, बॉल चाललाय मिड विकेटला, अतिरिक्त उंची आणि वाऱ्याच्या विरोधात सजवलेला हा फटका इथून मात्र संपलाय. तो फलंदाज अजयचा खेळ. बॅट्समॅन आउट. चला आपण डीजे मास्टर थांबा. यतीशजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. यतीश पाटील, डॉक्टर यतीश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण करूयात. या स्पर्धेचे प्रणेते तथा शिल्पकार दीपकजी पाटील यांना विनंती केली जाते आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय डॉक्टर यतीश पाटील यांचा सन्मान आणि सत्कार इथे करायचा आहे. तदनंतर सन्माननीय सतीशजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण करतोय. मुख्य आयोजक आदरणीय दीपकदादा पाटील त्यांच्या शुभ हस्ते. बॉल तयार. गणेश फुलटॉस होता, पाठवलाय, बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रयत्न आणि शर्थीचे प्रयत्न इथे अयशस्वी ठरतात. चेंडू चाललाय 6 धावांसाठी. इट्स अ मच नीडेड सिक्सर. 6 धावा. उपस्थित आमचे परम मित्र तथा आमचे जुने सहकारी समीरजी दिनकर देखील उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय दीपकदादा पाटील यांना विनंती केली जाते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला. काहीतरी वेगळे जादूचे प्रयोग मुजाहिद फक्कीकडनं केले गेले. अनुभवानं संपन्न असलेला खेळाडू आहे मुजाहिद फक्की. भरपूर वर्षाची सेवा आहे. म्हणजे मी तर म्हणेन की साधारणतः 2010च्या नंतरचा काळ या खेळाडूनं अगदी तरुण वयात क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि आता बऱ्याच वर्षांचा म्हणजे साधारणतः 15 ते 16 वर्षांचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय फ्लाइंग स्लिपला मुजाहिद फक्की. त्याला देखील परतावं लागणार आहे. 1 मोर विकेट डाऊन फॉर टीम बोबा 11 खानिवली. सापडली आता संकटांच्या भोवऱ्यात. बॅट्समॅन आउट. नेक्स्ट इयर आपल्याला ही स्पर्धा डे नाईट फॉर्मॅट मध्ये पाहायला मिळेल. ज्या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे 2 लाख रुपयांची अनामत रक्कम आणि मॅन ऑफ दी सिरीज करता बाईक इथून देण्यात येणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी यापेक्षाही थाटात आयोजन तुम्हाला चांगली गोलंदाजी होते. सीमर बॉल जो एक्झिक्यूट केलाय गणेशनं. नवीन बॅटर अदनान मैदानाच्या आतमध्ये. आयान आणि अदनान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. खानिवली संघ अगदी मी तर म्हणेन की त्यांची गाडी अत्यंत अत्यंत हळूहळू पद्धतीनं अगदी आगेकूच करतीये. कौतुक करावं लागणार आहे टीम परशुराम गुंज या संघाचं. आणखीन एक धक्का. स्पर्श केला विकेटला आणि इथून परतावं लागणार आहे. बॅट्समॅन आउट. ऑन स्कोर कार्ड. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना आहे.
अनेक प्रेक्षक देखील या स्पर्धेला एन्जॉय करतायत आणि उद्याचा दिवस खरं तर प्रत्येक प्रेक्षकानं सकाळी 9 पासून इथं तंबू टाकून बसा किंवा मग आपण ज्याला टेंट म्हणतो ते टेंट टाकून इथे बसा, कारण उद्या क्रिकेट विश्वातील महारथी इथे तुम्हाला पाहायला मिळतील. फटका फक्त उडवलाय, खेळाडू ट्रॅक करतोय बॉल, चांगले प्रयत्नांची उंची गाठली होती या खेळाडूनं देखील, हातातनं झेल सुटला जरी असला. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर गणेशचं हे षटक संपले. गणेश राऊतचं हे षटक तिसरं इथून मार्गस्थ. धावसंख्या फक्त 12, 18 चेंडू संपलेत आणि 12 धावा, 13 धावा ज्या एकंदरीत धावफलकावर जोडल्या गेल्यात. पहिलं षटक गणेशनं टाकलं. गणेश राऊतच्या पहिल्या षटकात त्यानं धावा खर्च केल्या फक्त 2. तदनंतर आर्यन ज्यांनी धावा खर्च केल्या 4 आणि आता गोलंदाजी गणेश राऊतनं पुन्हा तिसरं षटक फेकलं ज्यामध्ये त्यानं धावा खर्च केल्या 7. मयूर आलेत. मयूर गोलंदाजी मार्कवर. चला स्पीडअप कराल, जास्त वेळ घेऊ नका. टीम खानिवली विशिष्टा फलंदाज, कारण अजून आपण पहिलीच फेरी खेळतोय. यानंतरची पहिली लढत यंगस्टार आपटी ब आणि त्या विपक्षामध्ये डिंग डॉंग वडवली. चला टॉस करण्याकरता दोन्ही संघांचे जे कर्णधार आहेत कृपा करून आपण या. नाणेफेक केली जाईल. बॉल तयार. सुपर बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर, त्यामुळे पंच निर्देशित करतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल इथून आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते आणि संघाची टोटल पोहोचली आहे 14 या अंकावरती. 14 रन्स ऑन स्कोर कार्ड. 14 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. मयूर आलेत गोलंदाजीच्या बोळ्यावर. तदनंतर एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट निश्चितच इथे परशुराम गुंज संघानं दाखवलं. त्यांचा एक संघ पराजयाच्या छायेत गेला गावातील. इथे पहा कमी वयाचा खेळाडू आहे, ताकद थोडीशी कमी पडते तरी देखील जिद्दीने लढतोय. एक सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15. एकच धाव या षटकामध्ये इथून खर्च केली आहे. अजूनही जर विचार केला तर तब्बल 5 बॉलचा खेळ या षटकातला बाकी आहे. थोडासा प्रेक्षक वर्ग मात्र नाराज आहे, कारण प्रेक्षक इथे का आलेत, त्यांना पाहायचे षटकार चौकार हाय व्होल्टेज मुकाबले त्यांना बघायचे आहेत. आणि अशा परिस्थितीत बोबा 11 खानिवली संघाच्या उमर फक्कीचा खेळ पाहण्याकरता कोंडले परिसर इथं जमला होता, परंतु त्याचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. बॅकफुटवर जाऊन पॉइंटच्या डोक्यावरून हा फटका आयांना सजवलाय. बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंटला. खेळाडू पाठलाग करतोय जरूर आणि तदनंतर इथे धावा कनेक्ट केल्या गेल्यात, तर मात्र 2. याच 2 धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 17 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. चौथं षटक जे प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत फक्त 2च बॉल ऑथराईज इथून संपलेत आणि हा कोंडले परिसर म्हटल्यानंतर क्रिकेट कबड्डीवर नितांत प्रेम करणारी ही गावं आहेत आणि निश्चितच याच विभागानं महाराष्ट्राच्या मातीला अनेक कबड्डीपट्टू देखील दिले. आज क्रिकेट विश्वात देखील ते चांगलं नाव कमावत आहेत आणि पुढच्या वर्षी ही स्पर्धा याहूनही अधिक दिमाखात असेल. लाईन ऑफ ऍक्शन चेक करावी लागते. पंच निर्देशित करतात. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. संघाची टोटल पोहोचली आहे 18 या धावसंख्येवरती. चौथं षटक ऑन गोईंग आहे. फक्त 2 बॉल इथून ऑथराईज संपलेत. अजून एक षटकाचा खेळ यानंतर बाकी आहे. या स्पर्धेतून मोलाचं आणि महत्त्वाचं सहकार्य ज्यामध्ये दीपकदादा पाटील असतील, सन्माननीय वैभवजी पाटील असतील, त्यांच्या वतीनं 1 लाख रुपयांचं नामांकन. तदनंतर सौभाग्यवती अंकिता अनंत दुबल्ले मॅडम त्यांच्या वतीनं 51,000 रुपये. सौभाग्यवती मधुरा पाटील मॅडम यांच्या वतीनं देखील. तदनंतर डॉक्टर गिरीशजी चौधरी कुडूस यांच्या वतीनं 3ऱ्या क्रमांकाचं नामांकन 20,000 रुपयांची अनामत रक्कम. आणि 4थ्या क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते संतोषजी गोळे ज्या हनुमान एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर त्यांच्या वतीनं 4th प्राइज इथून दिलं गेलं. आदरणीय संदीपजी दुबेले साहेबांची देखील महत्त्वाची भूमिका आहे, ज्यांनी प्रथम द्वितीय आणि तृतीय चतुर्भ अशा सगळ्या ट्रॉफीज आमच्यापर्यंत पोहोचवल्यात. विशेष सहकारी आदरणीय राजेशजी मुकडे, सचिनजी पाटील मांगाटणे, संतोषजी पाटील या सगळ्यांची मेहनत. त्यानंतर विजय पाटील जांभूळपाडा ज्यांच्या वतीनं मालिकावीराची सायकल. तदनंतर सन्माननीय मित्तल पाटील मोठ्याचा पाडा त्यांच्या वतीनं बेस्ट बॅटर
बेस्ट फिल्डर आणि बेस्ट बॉलर करता बॅट शूज देण्यात आलेत. तदनंतर अजय पाटील असतील, हेमंत पाटील, माणिकजी भोईर, चेतन भोईर, तदनंतर दीपकजी मोकाशी, आदरणीय दुर्गेशजी पाटील मांगाटणे, तदनंतर रोशन पाटील, अल्पेशजी जाधव, जितेश बंटी पाटील मांगाटणे, तदनंतर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी मयूरजी दुबेला आणि तुषार मोकाशी. या सर्वांचे मनापासून आभार. आयोजकांची नावं येणं किंवा बक्षीसदातांची नावं येणं फार गरजेचं आहे, कारण या सगळ्यांनी ज्यावेळी आर्थिक सहाय्य आणि पाठबळ दिलं तेव्हाच ही स्पर्धा यशस्वी इथून निश्चित होऊ शकली. बॉल तयार, फटका पहा, ताकद नव्हती, फटक्यात ताकद कम और गुस्सा ज्यादा. फक्त एक दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो केलाय, तो देखील यशस्वी. याच 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल 22 या आकड्यावरती. 22 बोबा 11 खानिवली, आदरणीय श्यामदादा हजारे. फार मोठं नाव आहे तसं पडद्याच्या मागचं, कारण सन्माननीय श्यामजी हजारे साहेबांनी फक्त ते ग्रामीण क्रिकेट पुरताच मर्यादित नाही आहेत, तर शहरी क्रिकेटमध्ये देखील त्यांनी भरपूर मोठे पॅकिंगशिप दाखवल्यात. फटका चांगला आहे, 2 खेळाडूंच्या गॅपमध्ये उशिरानं का होईना बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या सीमेपलीकडे, आलाय दमदार चौकार. एक सूचना आहे, रस्त्यावर ज्या षटक क्रमांक 4 त्याची झाली आहे समाप्ती. एंड ऑफ द 4th ओव्हर. स्कोर फ्लायज टू द 26. रस्त्यावर ज्या अनधिकृतपणे आपण गाड्या पार्क केल्यात त्या कृपा करून बाजूला घ्या, कारण आपल्यामुळं कोणाला तरी त्रास होतोय. तो त्रास न देणं याच्यापेक्षा मोठं उत्तम कार्य आयुष्यात जीवनात नाही. त्यामुळे कृपा करून आपल्यामुळं कोणाला त्रास होईल असं वर्तणूक करू नका. आणि मुख्य रस्ता आहे कुडूस कोंडले रोड, त्यामुळे वाहतुकीला आपल्या मॅचमुळे जर अडथळा निर्माण होतो तर मग आपल्याला देखील नोटीस येऊ शकते. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की कृपा करून रस्त्यावर कोणीच वाहन पार्क करू नका. जाऊयात मैदानाच्या आत. 5वं षटक जे प्रगतीपथावर आहे, शौर्याचं प्रतीक असणार आहे हे क्रीडांगण, ज्या मैदानाने 2016 पासून भरपूर मॅचेस दाखवल्या आणि त्याच क्रीडांगणावरती खरं तर हा मोठा शो देखील सुरू आहे. आई गावदेवी मित्रमंडळ मोठ्याचा पाडा आयोजित आई गावदेवी चषक 2026. 1 लाख रुपयांचं नामांकन असलेली ही स्पर्धा आहे आणि मोठ्याच्या पाडाकरांचं कौतुक याकरता केलं पाहिजे की ग्रामीणलाच हे पारितोषिक जावं म्हणून फक्त आणि फक्त 1 गाव ग्रामीण करता ही स्पर्धा मर्यादित त्यांनी ठेवली आहे. शेवटचे 6 बॉल अनिकेत बॉलिंग मार्कवर आलाय. षटकातला पहिला चेंडू घेऊन धावसंख्या इथं पहा, स्टिअर केलाय बॉल, सिलिबडॉन मधून हलक्या हाताने ढकललाय, बॉलला फोर्स न देण्याचा प्रयत्न आणि तदनंतर एकच धाव. संघाची टोटल पोहोचली 27. अजूनही 5 चेंडूंचा खेळ इथून मात्र शिल्लक आहे. जो स्पिरिट दिसायला पाहिजे गिरीश ते दिसत नाहीये. मी अगदी स्पष्ट बोलणारा समालोचक आहे, त्यामुळे जी फाईट इथे होणं गरजेचं आहे ती अजिबात दिसत नाही. ताकदवान क्रिकेट तुम्ही घडवलंच पाहिजे. चेंडूला फक्त हवेत उडवलाय गणेश राऊत, चेंडू खाली आणि त्यांना टिपला, अचूक झेल संपवलाय. आणखीन एका फलंदाजाचा खेळ. बॅट्समन आउट. चला, वेळेचे निर्बंध आपल्याला पाळावेच लागतील. नवीन बॅटर ओसामा सध्या मैदानाच्या आतमध्ये. खानिवली बोबा 11 खानिवली या संघाचं प्रतिनिधित्व. खानिवली संघ म्हटल्यानंतर खरं तर एक ताकदवन म्हणून संघ गणला गेला, परंतु आज उमर फक्कीची बॅट या मैदानात न चालणं हे खरं तर खानिवली संघाला बॅकफुटवर ढकलणारं होतं. प्रॅक्टिस करत असताना आपण बघतो ना, भले मोठे मोठे फटके अनेक खेळाडू मारत असतात, परंतु ज्यावेळी मैदानात लढाईची वेळ येते त्यावेळी बहुसंख्य खेळाडू हे नांगी टाकत असतात. शेवटच्या 3 बॉलचा 17 इथून शिल्लक.
बॉल तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फटका फक्त उडवलाय. या बॉलवर पकडो कॅच, जीतो मॅच. इट्स अ टेकन अँड मिस्टर ओसामा हॅज टू डिपार्ट. ज्याला परतावं लागणार आहे. विकेटचं बदल. विशाल नाईक टीमचा कॅप्टन अगदी डाऊन द एंड फलंदाजी करण्याकरता क्रमांक 9 ची पोझिशन भूषवण्याकरता आलेत. काहीतरी वेगळे इरादे असावेत किंवा वेगळ्या रणनीती असाव्यात. शेवटचे 2 बॉल इथून शिल्लक आहेत. संघाची टोटल फक्त 27 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार. अनिकेत, फटका चांगला आहे, गॅप मध्ये पाठवलाय आणि इथे 2 खेळाडूंना बीट करून चेंडू निघून जाईल. सीमारेषे पलीकडे आल्या आल्या चढवलाय प्रहार. फलंदाज विशालच्या बॅट मधून येतोय पहिला खूप वेळानंतर चौकार. ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. बॉल तयार. यष्टांच्या वर्ण चेंडू गेला त्यामुळे पंच देखील स्थिर स्थावर आहेत आणि निश्चितच इट्स अ डॉट बॉल. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग. स्कोर फ्लायज टू दी 31. विजयाकरता परशुराम गुंज संघाला करायचे आहेत 32 धावा. आणि चला यंगस्टार आपटी ब संघ आणि त्या विपक्षामध्ये डिंगडॉंग वडवली संघ. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. दुसऱ्या फेरीतली पहिली लढत जी 3 षटकांची होईल याची देखील नोंद घ्या. थँक्यू. यंगस्टार आपटी ब हर्षल आणि डिंगडॉग वडवलीचा कर्णधार अगदास भुबेरे. एका बाजूला मोठ्याचा पाडा 2026 आणि एका बाजूला आई गावदेवी चषक. 3 ओव्हरचा सामना असणार आहे याची नोंद घ्या. आयोजकांकडनं जी सूचना माझ्यापर्यंत आली ती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. स्पिन करतायत कॉइन दुर्गेशजी पाटील. मोठ्याचा पाडा आणि इथे आलाय मोठ्याचा पाडा 2026. टॉस जिंकलाय अगदस बुबेरे अर्थातच डिंगडॉंग वडवली या संघाने. अगदस जास्त वेळ घेणार नाही. निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग करणार आहात. प्रतिस्पर्धी आपटी संघाने याआधी खरिवली संघाला खरं तर परास्त केलं, पराभूत केलं. काय म्हणशील त्यांच्या विपक्षात खेळायचं आहे, मनामध्ये काय भावना आहेत? त्यांच्या विपक्षात अजूनपर्यंत खेळलो नाही. यावर्षी पहिली मॅच आहे, बघू काय होते. पहिल्यांदाच खेळणार आहेत. हर्षदकडे वळूयात. हर्षद बॅटिंग आले वाट्याला जी खरं तर ताकद आहे आपटी संघाची. काय म्हणशील मनामध्ये काय भावना आहेत? आम्हाला पाहिजे होतं तेच भेटलं, बॅटिंगच पाहिजे होती. निश्चितच हर्षदला देखील शुभेच्छा आहेत इथून. टॉस जिंकलाय टीम डिंगडॉंग वडवली. वन द टॉस अँड दे इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. वळूयात आपण लगेचच कॉम्बॉक्स मध्ये जिथे अक्षयजी पांडव तुमच्या सोबत सज्ज असतील. थँक्यू. धन्यवाद. मॅच कडे आपण जातो. एक रोमहर्षक उत्कंठावर्धक आणि दर्जेदार कडा आणि बडा मुकाबला तो आपल्या भेटीला येतोय.
मॅचला सुरुवात होते ते गुण संघ आपण त्या भगव्या पट्ट्याच्या मागे बसायचंय. पहिला बॉल यावेळेस मात्र इथे हा बॉल फलंदाजाला बीट करताना विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. एक निर्धाव चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे मित्र जिशान पावले इथे येत आहेत. जिशान आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावसंख्या सध्या विजयाकरता जर आपण पाहिलं तर जे आव्हान आहे आणि इथे विकेटचं पतन होईल. खेळाडू बाद 31 धावसंख्येचं आव्हान आहे. याआधी 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 31 धावा टीम सापरून त्यांना डिफेंड केल्या. खूप दर्जेदार खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि न भूतो ना भविष्यती असा एक दर्जेदार विजय त्यांनी देवगरच्या टीमच्या विरोधामध्ये साकारला. तिथे खानिवली संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये 31 धावसंख्येला रोखण्याचा प्रयत्न करतोय. दुसऱ्याच बॉलवर इथे विष्णू खुताडे जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि विशाल आहे ज्याला तिथे सफलता मिळाली आहे. विशाल जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. 31 करायचे का 32 चेक करून 32 सन्माननीय यशवंतजी जाधव साहेब जे इथे उपस्थित झालेत आपल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती असेल सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचे. विशाल अगदी चांगली गोलंदाजी त्याच्या वतीने पाहायला मिळते. पहिला झटका लागलाय. सलमान ज्याला माघारी परतावं लागले. नवीन बॅटर संगम जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आला. 31 धावसंख्येचं लक्ष आहे. गोलंदाज विशाल आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन यावेळेस मात्र वळवलंय. तिथे शॉर्ट फाईन लेग आहे. रोशननं जोपर्यंत बॉलला उचललं कुठली रन जी दाफलकावर लागणार नाहीये. इथे एक निर्धाव बॉल तो आपल्याला पाहायला मिळतोय. एक लो स्कोरिंग मॅच आहे. मात्र या लो स्कोरिंग मॅच मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा तो रंगवण्याकरता चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतनं साकार करावी लागेल. अचूक टप्प्यावर भेदक मारा जो मैदानाच्या आतनं साकार करावा लागेल. 3 चेंडूचा खेळ झालाय. त्यानंतर कुठलीही धाव जी दाफलकावर आतापर्यंत लागलेली नाहीये. तीन बॉल अगदी योग्य टप्प्यावर पडलेत. चांगला बॉल आहे. षटकातील चौथाही बॉल निर्धावच्या स्वरूपाने आलाय. या मॅचला रंगतदार करण्याकरता याच पद्धतीने मारा तो गोलंदाजीचा होणं गरजेचं आहे. गुंजकरांनी पूर्वार्धाच्या खेळामध्ये अगदी लाजवाब गोलंदाजी करताना तो खेळ आपल्या नावावर केलाय. उत्तरार्धामध्ये खानिवलीकरांना हा खेळ आपल्या नावावर करावा लागेल. पुढचा बॉल इथे आणखी एक दर्जेदार मात्र डाव्या एसटीच्या बाहेर राहिलाय. पंचांनी त्याला वाईट म्हणून करार केलाय आणि मुजाहिदला ठाऊक आहे की हा बॉल डाव्या एसटीच्या बाहेर आलाय. विकेट किपर त्याला सर्व काही ठाऊक असतं. 4 बॉलचा खेळ आणि तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या 1 धाव दाफलकावर आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 धाव दाफलकावर आहे. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 2 विकेटचं पतन. अगदी लाजवाब गोलंदाजी. या मॅचला पोषक आणि पूरक गोलंदाजी ती होणं गरजेचं आहे आणि अगदी मॅचला पोषक आणि पूरक गोलंदाजी ती सध्या आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता गणेश आलाय. या डावामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. एक प्रदीर्घ कारकीर्द एक जुना जाणता खेळाडू. खूप वर्ष गणेश गुंज संघाकरता कार्यरत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया गुंज संघाकडनं गणेश कशा पद्धतीनं फलंदाजी करतोय. क्रमांक 4 वर आलाय. 2 विकेट संगम आणि सलमान जर आपण पाहिलं तर दोघांनाही आपलं खातं उघडलं आलेलं नाहीये. मैदानामध्ये जयेंद्र आणि गणेश ही जोडी आता कार्यान्वित होत असताना पाहायला मिळते. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक पूर्ण गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय.
इथे मात्र हा बॉल तिथे अलंग द कार्पेट खेळला. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलवर झेपावला एक सिंगल जी धाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं धाफलकावर वाढ होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 या आकड्यावर धावून पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिला ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आला आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती एखेरीस धाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 विकेटच्या पतनानंतर धावसंख्या 2. होणं गरजेचं होतं. रिटर्न मध्ये चुकी झाली आणि त्यामुळे ही 1 रन जी धाफलकावर जोडली गेली. ज्या एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदर 3 या आकड्यावर. विष्णू खुताडे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आला. एक लो स्कोरिंग मॅच आहे. मात्र या लो स्कोरिंग मॅच मध्ये एक हाय व्होल्टेज ड्रामा तो मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण खानिवली संघ तोही अगदी योग्यतेने गोलंदाजी करताना विकेट्स घेतोय. डॉट बॉल टाकतोय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज विष्णू तो सज्ज होतोय. समोर त्याच्या विरोधामध्ये फलंदाज जयेंद्र जो ओपन करण्याकरता मैदानामध्ये आलाय. मात्र आतापर्यंत नॉनस्ट्राईक एन कडनंच या डावाचे जे हाल सुरू होते ते पाहत होता. आता स्ट्रायकर एन कडे येण्याची संधी त्याला मिळाली आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे फिल्डिंग मध्ये सातत्यानं चुका पाहायला मिळतात. या चुका तुम्हाला कमी कराव्या लागतील. या पद्धतीनं चुका जर तुमच्याकडनं होत राहिल्या तर निश्चित अडचणी त्या तुमच्या संपणार नाही. एक रन त्याकरता विपक्ष टीमला मोहताज करायचं आहे आणि एक रनला मोहताज करत असताना जर क्षेत्ररक्षकांनी चुका केल्या तर मग या मॅचवर शिक्कामोर्तब करणं ते शक्य होणार नाही. गुज संघाला या सिंगल डबल सुरू ठेवाव्या लागतील जर या मॅच मध्ये जिंकायचं आहे. खूप कठीण मॅच नाहीये त्यांच्याकरता. सिंगल डबल जर सुरू ठेवल्या एक रन जर ते धाफलकावर जोडत राहिले तर ही मॅच ते कंट्रोल मध्ये आणू शकतात. त्यांच्या बाजूने खेचू शकतात. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. त्यानंतर धावसंख्या 4 आहे. इथे पुन्हा एकदा रॉंग एंड थ्रो. पुन्हा एकदा रॉंग एंड थ्रो. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते ते 5 वर. खानिवलीकर क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून चुका करतात. थ्रो मध्ये चुका होत आहेत. यावेळी ही स्ट्रायकर एंड कडे थ्रो होताना विकेट मिळवणं गरजेचं होतं. तिथे रॉंग एंड थ्रो झाला आणि 1 रन कंप्लीट झाली. ज्या एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 5 या आकड्यावर. याआधी सापरोंडेकरांनी 32 धावा डिफेंड केल्या. मात्र कशा केल्या? चांगल्या फिल्डिंगच्या जोरावर केल्या. यावेळेस मात्र हा बॉल तिथे फलंदाजाला बीट करत असताना विकेट किपर जाण्यामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू लागतोय. सापरोंडे आणि देवगरची मॅच झाली ना आज रात्री देवगरकरांना झोप येणार नाही. आज रात्री झोपेत सुद्धा सापरोंडेचे गोलंदाज त्यांना आठवतील. एवढी जबरदस्त कामगिरी आज सापरोंडेच्या गोलंदाजांनी त्या मॅच मध्ये केली. 1 रन इथे कंप्लीट केला जाईल. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न तो तिथे नाहीये. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 1च्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि 6 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर 6 ही धावसंख्या धाफलकावर आहे. शेवटचा बॉल तो अजूनही प्रगतीपथावर येणं बाकी आहे. बघूया शेवटच्या बॉलवर कशा पद्धतीची कामगिरी इथे मैदानाच्या आतनं साकार केली जाईल. 5 बॉलमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात. याही ओव्हरमध्ये विष्णू खुताडेनं विकेट नाहीये त्याला.
यावेळेस मात्र बॉल हवेत, विकेट इथे या पद्धतीचं क्षेत्ररक्षण करून तुम्ही विजयापर्यंत पोहोचणार नाही. जो बाद होणार होता तो मैदानात राहिला आणि ज्याला रन कंप्लीट करायची होती तो परतीच्या प्रवासाला लागलाय. मात्र अखेरीस विकेट मिळाली आहे. फलंदाज जयेंद्र त्याला माघारी जावं लागते. विकेटचं पतन, खेळाडू बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता मनीष तो दाखल झाला. विशाल गोलंदाजीच्या ट्रॅकवर त्याला कंटिन्यू केले गेले. पहिल्या ओव्हरमध्ये तो गोलंदाजी करण्याकरता आला होता. त्यानंतर अखेरीस तिसऱ्या ओव्हरमध्ये त्याला लगेचच गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण केले गेले. वेळेच्या बाबतीत सहयोग करायचा आहे. ऑलरेडी तुम्हाला सांगितलं गेलं खूप जास्त उशीर झालाय. 3:10 मिनिटं झाली आहेत. त्यामुळे मॅच कंटिन्यू ठेवायची आहे. पहिल्या राऊंडचाच खेळ तो अजूनही सुरू आहे. विशाल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करत असताना यावेळेस मात्र हा बॉल तिथे कव्हरच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर झेपावतोय. आयान आज त्याच्याकडनं चांगली कामगिरी पाहायला मिळत नाहीये. सातत्यानं चुका करतोय. बॅकअप चांगला मिळाला म्हणून यावेळेस ती बाउंड्री वाचली. नशिबाची साथ मिळाली. तिथे धावसंख्या 2 वाढली. दुहेरीनं वाढताना धावसंख्या पुढे सरकताना 8 या आकड्यावर. विशाल जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. समोर गणेश डावकुरे हाताने बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 5 चेंडू ते शिल्लक आहेत. बघूया येणाऱ्या 5 बॉल मध्ये कशा पद्धतीची कामगिरी इथे साकारली जाईल. आपल्या षटकातील पुढचा बॉल गोलंदाज विशाल तो घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर फलंदाजाला बीट करतोय. मात्र डाव्या स्टीच्या बाहेर राहतोय. पंच प्राक्तनकिनी तिथे वाईटचा इशारा देत आहेत. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पुसते येते 9 या आकड्यावर. 32चं लक्ष आहे. मात्र ते कठीण करण्याचं काम सध्या गोलंदाजांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस समोरच्या बाजूने खेळायचं आहे. बॉल काऊ कॉर्नर आणि लॉंगांच्या मध्यावर जोपर्यंत उचलला गेलाय तिथे 1 रन जी दाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पुसते येते 10 वर. एकेरीकडनं दुहेरीचा प्रवास थोडासा खडतर राहिलाय दाफलकाचा. कारण तब्बल 15 बॉल 14 बॉल. कारण दुसरा चेंडू वाईट होत होता या ओव्हरचा. म्हणजे आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय आणि 4 धावा आल्या. चांगलं रन झालं विशालच्या या ओव्हरमध्ये. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. अचूक हाताळणी त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे धावसंख्येमध्ये रोख ती लावत असताना आपल्याला पाहायला मिळालेत गोलंदाज. मात्र इथे मनीष जो मैदानाच्या आतमध्ये आहे. वाईड यॉर्कर चांगला बॉल. क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र असं म्हटलं जातं या चेंडूला. वाईड यॉर्करच्या चेंडूला तो वाईड यॉर्कर इथे हाताळला. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपानं. 3 चेंडूचा खेळ. त्यानंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 10 आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. इथे मात्र हा बॉल विकेट किपरला गुंगारात घेतोय आणि त्यानंतर मग लॉंग स्टॉप कडे चाललाय. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. कॉलिंग मध्ये गडबड आणि त्यानंतर विकेटचं पतन. गणेश ज्याला माघारी जावं लागेल. महत्वाची विकेट आली आहे. बाईटच्या स्वरूपानं या रन्स आल्यात आणि त्यामध्ये आली आहे फलंदाज गणेशची विकेट. फलंदाज बाद.
3 मध्ये अगदी चांगली कामगिरी सध्या सुरू आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. 11 धावा या लाफलकावर लागलेल्या आपण पाहतोय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावसंख्येवर लागलेली रोख तिला कमी करावी लागेल. गुंजकर मात्र इथे त्यांच्या बाजूने सगळं मॅचची परिस्थिती असतानाही अंडर प्रेशर बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहे. गोलंदाजी ही अगदी दर्जेदार होती. अचूक टप्प्यावर भेदक मारा तो आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळतोय. 4 चेंडूचा खेळ. धावसंख्या 11 आहे. शुभम नव्यानं मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. बघूया कशा पद्धतीने बॅटिंग इथे तो मैदानाच्या आतनं साकार करेल. रन्स कशा पद्धतीने दाफलकावर सोडेल. चांगला बॉल आहे. पुण्याचा एकदा फुलर लेंथवर टाकलाय. फ्लाइंग स्लीपचा क्षेत्ररक्षक तो वेगाने चेंडूवर आला आणि त्यानं जोपर्यंत बॉलला उचललं कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. तिसरं षटक संपण्याच्या मार्गावर आहे. धावसंख्या फक्त 11. 5 चेंडूचा खेळ. विशाल ला जवाब गोलंदाजी. कुठलीही मोकळीक देत नाहीये फलंदाजांना फटका खेळण्याची. आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर खानिवली संघ लो स्कोरिंग मॅच वर ही कुरघोडी करण्याचा एक चांगला प्रयत्न त्यांच्याकडे सुरू आहे. फुलटॉस होता मात्र इथे त्याचा फायदा घेता आला नाही. धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या फक्त 12 धावा आहेत. 3 ओव्हरचा खेळ झालाय. गुंजकर जर आपण पाहिलं तर अगदीच निराशाजनक खेळ तो त्यांच्या वतीनं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आक्रमकता त्यांना मैदानात दाखवावी लागेल. सन्माननीय अनंताजी दुबेले साहेब या स्पर्धेच्या निमित्ताने इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 या आकड्यावर माननीय सन्माननीय श्री अनंताजी दुबेले साहेब या स्पर्धेच्या निमित्ताने इथे उपस्थित होत आहेत. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ पत्रकारिता आणि पत्रकार आहेत सन्माननीय अनंताजी दुबेले साहेब जे या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेला भेट देत आहेत. त्यांचं स्वागत आहे. पुढचा बॉल. आलीचा हा बॉल तिथे बॅटरला बीट करत असताना विकेट कीपर उमर तिथे त्याच्या हातमध्ये गेलाय. उमर आहे विकेटच्या मागे आणि चांगली विकेट किपिंग ती त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करत असताना गोलंदाज अली अगदी चांगली गोलंदाजी करतोय. मॅच मध्ये आपल्या टीम करता जागा निर्माण करून देतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे समोरच्या बाजूने खेळला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं तिथे 1-2 मध्ये कन्व्हर्ट करण्याची संधी आहे आणि ती केली आहे. 2 धावा तिथे वेगवानतेनं पळून पूर्ण केल्या गेल्यात. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते येते एकंदर 15 या आकड्यावर. अजूनही 17 धावसंख्येची गरज आहे. येणारे 9 चेंडू शिल्लक आहेत. फिल्डिंग मध्ये जर आपण पाहिलं तर थोडीशी खराबी ती खानिवलीकरांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मात्र लाजवाब होतीये. अचूक टप्प्यावरचा भेदक मारा ज्याला म्हणतात ना, फलंदाजाला बंदिस्त करणं, एक धावेला मोहताज करणारी गोलंदाजी ती आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल आहे. चांगला बॉल आहे. पायावर जाऊन अदळलाय. निर्धावच्या स्वरूपाने येत आहे. डॉट बॉल या मॅच मधला सर्वात महत्वाचा बॉल असेल. एक निर्धाव चेंडू जो मॅच मध्ये जागा निर्माण करून देतो. लो स्कोरिंग मॅच मध्ये आज व्होल्टेज हाय व्होल्टेज ड्रामे ते रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ. त्यानंतर या ओव्हर मध्ये धावा खर्च केल्यात त्या फक्त 3. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करत असताना गोलंदाज आली. यावेळेस आलीचा बॉल हवेत. क्षेत्ररक्षक
तिथे प्रयत्न तर केले मात्र प्रयत्नांना अपयश. बॉल सीमारेषा पार, षटकारामध्ये परावर्तित झालाय. 6. आणि त्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ते 21. अजूनही 11 बनवायच्यात. बॉल शिल्लक आहेत 7. 7 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. एक षटकार आलाय, षटकारानं चित्र बदललंय. षटकार मारल्यानंतर फलंदाजाचा कॉन्फिडन्स, त्याची बॉडी लँग्वेज ती पॉझिटिव्ह पाहायला मिळते. येणारे 7 बॉल 11ची गरज आहे. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. इथे गोलंदाज आली. इथे मात्र चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं चेंडूवर, जोपर्यंत उचलला एक सिंगल बीएल. एका बरं समाधान मानावं लागेल. येणारे शेवटचे 6 बॉल विजया करता 10 धावसंख्येची गरज. आपल्या मुख्य मंचावर उपस्थित असलेले माननीय सन्माननीय मान्यवरांचं की आपण आपला बहुमोल वेळ या स्पर्धेच्या निमित्तानं देत आहे. शेवटचं षटक, अंतिम षटक. गोलंदाजीच्या ट्रॅकवर एक युवा प्रतिभा संपन्न गोलंदाज, ज्याला गोलंदाजी करण्याकरता प्राचार्य केलंय, अदनान, जो गोलंदाजी करण्याकरता आलाय. बघूया अदनान इथे कशा पद्धतीने गोलंदाजी करतो. कुठल्या टप्प्यावरचा मारा इथे अदनानच्या वतीने केला जातो. 6 बॉल 10 धावसंख्येला इथे वाचवायचं आहे आणि 6 मध्ये 10 धावा कशा पद्धतीने वाचवल्या जात आहेत ते आपल्याला बघायचं आहे. चला मॅच सुरू करायची. खूप जास्त वेळ जातोय. प्रत्येक ओव्हर नंतर 2-5 मिनिटं वेस्टेज जात आहेत, ती परवडणारे नाही आहेत. मॅच कंटिन्यू सुरू ठेवायची आहे. येणारे 6 बॉल 10 धावसंख्येची गरज. पहिला बॉल खोल टप्प्याचा आहे, खुल्लो टप्प्याचा आहे, चांगला बॉल आहे. मिड ऑफ जागेवर आहे, डॉट बॉल. बॉल शिल्लक आहेत 5. रन्स बनवायचे आहेत 10. लाजवाब गोलंदाजी, चांगली नेत्रदीपक गोलंदाजी. अदनान एक युवा टॅलेंटेड गोलंदाज आहे, एक युवा प्रतिभा संपन्न गोलंदाज आहे, जो अगदी अचूक टप्प्यावरनं गोलंदाजी करते. प्रत्येक चेंडू नंतर वेळ घेऊ नका हीच विनंती आहे. येणारे 5 बॉल 10 धावसंख्येची गरज. कोण जिंकेल या मॅचला? खानिवली की गुंज की खानिवली? एकाच विभागातील या टीम आहेत आणि ज्या गावदेवी चषक 2026 मध्ये एकमेकाच्या समोर आहेत. चांगला बॉल खाली राहिला. फलंदाजाला टाटा बाय बाय म्हणत विकेट कीपर मुजाहिदच्या हातामध्ये जाऊन विसावला. एक निर्धाव बॉल. आता 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. विजया करता 10 धावसंख्येची गरज. आज काय याच पद्धतीने मॅचेस पाहायला मिळतील. 31 डिपेंड झाले, 32 डिपेंड होतील का ते बघायचंय. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 10 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. अदनान यावेळेस मात्र हा बॉल उडवलाय उंच हवेतनं आणि फेकून दिलाय सरळ सीमारेषा पार. इथे दमदार हिट मैदानाच्या आतनं खेळली गेली आहे. षटकार 6. आलाय. षटकारानं अशा पल्लवित झाल्यात. आता विजया करता जर आपण पाहिलं तर 4 धावसंख्येची गरज आहे. बॉल शिल्लक 3. यष्टी उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. आता 2 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. षटकार जरूर खाल्ला असेल मात्र त्या व्यतिरिक्त 3 बॉल अगदी योग्य टप्प्यावर हाताळलेत गोलंदाज अदनाननं आणि या मॅचला जिवंत ठेवलंय. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. विजया करता 4 धावसंख्येची गरज.
दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये विजय आलाय आणि टीमला विजय संपादित करून देण्याचा कॉन्ट्रॅक्ट घेऊन आलाय. डॉट बॉल एक चेंडू 4 धावसंख्येची गरज. विजयची बाटच फिरत नाहीये. 1 बॉल 4. ही मॅच जर जिंकली तर एक आगळं वेगळं पारितोषिक आहे. ना गोलंदाजांना फलंदाजांना पारितोषिक रोशनला मामाकडून एक बॅट दिली जाईल. एक चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. फटका चांगला आहे. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॉलला केले स्टॉप. 1 रन तिथे कंप्लीट झाली आणि त्याबरोबर ही मॅच जिंकली आहे टीम भोपा 11 खानिवलीनं. भोपा 11 खानिवली या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. आज दर्जेदार लढती होत आहेत. हाय व्होल्टेज मॅचेस त्या प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. मॅच जरी लो स्कोरिंग असल्या गणराज पाटील मांगाटणे यांच्याकडनं रोशन करता 200 रुपयाचे कॅश प्राइज आले. इथे प्रश्नचिन्ह निर्माण झालं. पारितोषिक रोशनला येते मग मॅन ऑफ द मॅच द्यायची कोणाला? मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे जाणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे